बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या बहुजन वंचित आघाडीच्या महासभेची। पुलवामा हल्ल्यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी आज पाकिस्तानला जोरदार लक्ष्य केलंय। तसंच मोदी सरकारची परराष्ट्र नीती आणि गुप्तचर यंत्रणांवर त्यांनी सडकून टीका केली आहे। पुलवामा हल्ला हे मोदी सरकारचं सर्वात मोठं अपयश असल्याचा घणाघात त्यांनी केला। यावेळी बोलताना मोदी सरकारसोबतच त्यांनी राहुल गांधींना देखील लक्ष्य केलं। मैं इस दहशतगर्दाना हमले की मजम्मत करता हूं और मैं इस बात को साफ और वाज़ेह तौर पर कहना चाहूंगा कि ये जो हमला हुआ है इसका रास ताल्लुक पाकिस्तान से है और इसका जिम्मेदार पाकिस्तान की हुकूमत, पाकिस्तान की आर्मी और पाकिस्तान की आईएसआई के प्रोग्राम और प्लान के तहत ये हमला हुआ। जो लोग, जो तंजीम जिसने हमारे मुल्क के 40 लोगों को मारकर उसकी जिम्मेदारी कबूल की, मैं उनसे कहना चाह रहा हूं कि तुम जैश मोहम्मद नहीं, तुम जैश शयातीन हो। जो जैश मोहम्मद है, मोहम्मद का सिपाही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सिपाही किसी इंसान को नहीं मारता, वो इंसानियत पर रहम करता है। और ये जैश शयातीन है, ये जैश इबलीस है। और मसूद अजहर तू मौलाना नहीं, तू शैतान का शागिर्द है। हिंदुस्तान के वजीर आजम, हम आपको बताना चाह रहे हैं कि हम पाकिस्तान की धमकियों को अपनी जूती पर रखते हैं, मगर हम आपको ही बताना चाह रहे हैं कि आप जरा इंट्रोस्पेक्शन करो, आप जरा सोचो। जब आपके पास वक्त होगा फोटोग्राफी को छोड़कर, जब आप अपने उस घर में बैठते हैं, तो जरा सोचो थोड़ी देर के लिए कि 200 किलो आरडीएक्स कैसे गया। ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कॉन्फ्रेंस में गेस्ट ऑफ ऑनर बन के उनको बुलाया जाता है और हमारे टीवी चैनल के लोग, जो इनके लोग हैं, बाजा बजा रहे, देखो ऐसा हो गया। हम इनसे पूछना चाह रहे हैं कि ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लाम ओआईसी जो है, क्या वो आज भी कश्मीर को इंडियन ऑक्युपाइड कश्मीर नहीं मानता? बताओ मिस्टर मोदी, जो ऑर्गेनाइजेशन इंडियन ऑक्युपाइड कश्मीर बोलता है, आप वहां पर जाते हैं, आप अपने मिनिस्टर को वहां पर भी जाते हैं। अफसोस की बात, शर्म की बात कि ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज कश्मीर को कहते हैं इंडियन ऑक्युपाइड कश्मीर, और आप जाकर बैठते हैं वहां पर। अफसोस हो रहा है मुझे। अरे नहीं जाना था, जाना था तो बोलना था कि इंडियन ऑक्युपाइड कश्मीर नहीं है, वो हिंदुस्तान का टूट हिस्सा है। कश्मीर हिंदुस्तान का हिस्सा है, कश्मीरी, हर कश्मीरी हिंदुस्तान का हिस्सा है। ये फडणवीस, ये पवार, ये तमाम ठाकरे ये कुछ नहीं करेंगे। और आप देखो, कल तक ठाकरे बोलते थे नहीं जाऊंगा, नहीं जाऊंगा, नहीं जाऊंगा, नहीं 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 होगा, मगर अब क्या हुआ नहीं मालूम, क्या हुआ नहीं मालूम, कौन सी पुड़ी खोली गई नहीं मालूम, अचानक मिल लिए। मैं शुरू से कह रहा था ये ड्रामाबाजी है, नाटकबाजी है। काँग्रेसमधला असेल, राष्ट्रवादीमधला असेल, सेनेमधला असेल, बीजेपीमधला असेल, यांचे नेते बिल्डर आहेत की नाही एवढं मला सांगा। यांचे नेते बिल्डर आहेत आणि बिल्डर असल्यामुळे जिथे जमीन मिळेल ती गिळंकृत करा। मग इथला असणारा स्थानिक माणूस उद्ध्वस्त झाला तरी चालेल। मी इथला असणारा आगरी असेल, कोळी असेल, भंडारी असेल, ईस्ट इंडियन असेल, याला असणारा सांगतो की ह्या जमिनी वाचवायच्या असतात, आम्ही लढायला तयार आहोत।
वकिलांची फौज उभी करायला तयार, पण सेनेला सोडणार का हे पहिल्यांदा सांगा। दुसरीकडे परळीत पार पडलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार सभेमध्ये आघाडीच्या नेत्यांनी देखील सरकारवरती जोरदार तोफ डागली आहे। परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरच्या मैदानात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची निर्धार सभा झाली। या सभेमध्ये शरद पवारांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते। धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवरती जोरदार हल्लाबोल केला। प्रीतम मुंडेंवर देखील त्यांनी हल्लाबोल केला। तर पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबद्दल सचिन तेंडुलकरनं मत व्यक्त केल्याबद्दल त्याला पाक समर्थक ठरवण्यात आल्याचा आरोप पवारांनी केला। सचिन तेंडुलकर भारत रत्न ज्यांना दिले गेले, गावस्कर जसं खेळामध्ये दुनियात नाव केलं, त्यांनी एकच गोष्ट सांगितली सचिन तेंडुलकरनी की पाकिस्तानला जायचं का नाही भाग सोडा, पाकिस्तानच्या टीमचा पराभव करण्याची हिंमत आमच्या खेळाडूंच्यामध्ये, त्याला कुणी बंदी घालू नये। नुसतं एवढं वाक्य हे तेंडुलकरनी सांगितलं की त्याच्यावर जातीयवादाचा आणि पाकिस्तानच्या फ्लेवरचा उल्लेख करावा लागला। मला त्यांना सांगायचं, अरे जर मी नकलाकार आहे तर तुम्हाला एवढी धडकी का भरली आहे? नकलाकार असेल तर सोडून द्यायला पाहिजे होतं, पण तुम्हाला धडकी भरली आणि तुम्ही विचारता भुजबळ तुम्ही काय बोलता? अरे मग काय बोलायचं ते देवेंद्र भाई, तुमच्याकडून मी शिकू काय? अरे 1985 ला मुंबईचा महापौर आणि आमदार होतो, त्यावेळेला तुम्ही शाळेत शिकत होता, तुमच्याकडून आता शिकायचं काय? कुठे गेली संवेदनशीलता? 14,000 पेक्षाही जास्त लोकांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात। जबाबदार कोण आहे? एकनाथराव खडसे त्यावेळेस आम्हाला म्हणायचे, तुमच्या सरकारमध्ये एवढी माणसं मरण पावली, 302चा गुन्हा तुमच्यावर का दाखल करू नये? तर मला आज देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, फडणवीसजी तुमच्या सरकारवर आज 302चा गुन्हा का दाखल करू नये हे मला प्रथम सांगा, आणि मग लोकांना मतं मागण्यासाठी तुम्ही फिरा। तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीपासून काडीमोड घेण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातल्या बैठकीमध्ये स्वाभिमानीनं स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये रात्री 11 ते 4 अशी तब्बल 5 तास स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गुप्त बैठक झाली। राजू शेट्टी, रविकांत तुपकर यावेळी उपस्थित होते। येत्या 27 तारखेला सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्यामध्ये एल्गार मेळावा घेऊन 28 तारखेला पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक त्यांची होणार आहे। या 2 दिवसात राज्यात कुठल्या जागा लढवायच्या आणि कोण उमेदवार असतील याची घोषणा होण्याची शक्यता आहे। हातकणंगले हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टी यांच्यासाठी सोडला, मात्र त्यानंतरही बुलडाणा आणि वर्धा या 2 जागांवरती राजू शेट्टी आग्रही होते। त्यामुळेच दोन्ही काँग्रेस आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद निर्माण झाले। त्यामुळे आता राजू शेट्टी स्वबळाचा मार्ग निवडण्याच्या तयारीत आहेत। दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या दिलजमाईनंतर आता उदयनराजेंना ठसका लागण्याची वेळ आली आहे, कारण शिवेंद्रराजेंनी भाजपच्या संभाव्य उमेदवारासोबतच मिसळीवरती ताव मारलाय। नेमकं काय घडलंय पाहूयात। गेल्या 50 वर्षापासून सातत्याने आमच्या मिसळची चव ही लज्जतदार होत चालली आहे। त्या प्रसंगच्या चवीमुळे मिसळची चव आणखी चांगली होती, आणि त्या मिसळची चव एकदा गिऱ्हाईकाने चाकल्यानंतर तो ग्राहक सातत्याने चंद्रपूरमध्ये येतो। वसंत जोशी यांच्या मालकीचं हे हॉटेल। वसंत जोशी म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर कार्यकर्ते। नुसते कट्टरच नाहीत, तर उदयनराजेंच्या गोटातून नगरसेवक पदासाठी त्यांनी निवडणूकही लढवली। उदयनराजेंच्या कट्टर निष्ठावंतांच्या याच हॉटेलमध्ये त्यांच्याच विरोधातली निवडणुकीची मिसळ तयार झाली, आणि ती तयार केली उदयनराजेंचेच धाकटे बंधू शिवेंद्रराजेंनी। सकाळी नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आलिशान गाडीतून आले। गाडीचं सारथ्य शिवेंद्रराजेंनीच केलं। हॉटेलमध्ये मिसळची ऑर्डर दिली गेली। विदाउट तरी नको, विदाउट तरी नको।
दोघांनीही त्याच्यावर चवीनं ताव मारला. मिसळ खूप चांगली होती, ठसका बिलकुल लागला नाही. त्यामुळे मिसळ खूप चांगली असताना एक मैत्रीची मिसळ होती आणि भविष्यामध्ये ह्याच मैत्रीची मिसळ वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने या ठिकाणी ते अजून घट्ट होईल असा पूर्णपणे मला या ठिकाणी विश्वास आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची सातारच्या राजकारणात एंट्री होऊ पाहते. उदयनराजेंनी झुलवल्यामुळे भाजपनं माथाडी कामगारांची संख्या पाहता नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलं. मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं. नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्राने नाही, मित्राला शुभेच्छा नाही तर मग मैत्रीचा काय उपयोग. सध्या माझं एकच धोरण आहे, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. काही दिवसांपूर्वी दस्तूर खुद्द शरद पवारांनीच साताराच्या या दोन राजांमध्ये मनोमिलन घडवून आणलं होतं. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारल्याची चर्चा राज्यभरात गाजली होती. पण आता त्याच शिवेंद्रराजेंनी भाजपच्या नेत्याला मिसळ खाऊ घातल्यानं त्याचा ठसका उदयनराजे आणि पवार दोघांनाही लागण्याची शक्यता आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. तिकडे औरंगाबादेत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. अत्यवस्थ रुग्ण आपण नाडीवरती बोट ठेवून मंत्रजाप करून वाचवलेत आणि प्रमोद महाजनांना अत्यवस्थ असताना आपल्याला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही, नाहीतर प्रमोद महाजनांच्या नाडीवर हात ठेवून जप करून आपण त्यांना वाचवलं असतं, असा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. राज्य सरकारच्या आरोग्य शिबिरामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या हजेरीत ते बोलत होते. प्रमोद महाजनच्या वेळेस प्रमोदजी ज्यावेळेस हे झालं तर मला मुंडेचं म्हणत होते, अरे ते जा तू काहीतरी कर बाबा. मी लगेच गेलो. माझ्याकडे एक पोळी होती, ती पोळी त्या ठिकाणी जी आई जगदंबेची होती अप्पा महाराजांची, ती घेतली. राहुलला सांगितलं तू हुशियार ठेवा, हुशियार ठेवला आणि आतमध्ये कोणाला परमिशन नव्हता, त्यामुळे तो जप तसा पर्सनली असा हात लावून नाही झाला. पण तरी पण त्या ठिकाणी प्रमोदजी 12 दिवस त्या ठिकाणी होते. नंतर मग ते शांत झाले. तेच एक कारण असं आहे की फेल झालो, नाही तर माझं कुठलंही फेल होत नाही. खैरेंच्या याच वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. मात्र मोठ्या वादानंतरही चंद्रकांत खैरेंनी आपलं वादग्रस्त वक्तव्य कायमच ठेवलंय. मला मुंडे साहेबांनी सांगितलं की बाबा काही करायचं काम, तुझा सिद्धिविनायकला जा, सिद्धिविनायकाला फुल तरी घेऊन ये, आपण त्यांच्या हुशारा ठेवू. माझ्याकडे याची कुंकवाची पोळी होती जगदंबा माताची, ती पण मी दिली. आता त्या तिथे काही आतमध्ये काही द्यायचं नव्हतं ना, पण तरी पण प्रमोद महाजनची 12 दिवस त्या ठिकाणी वाचा. ही श्रद्धा आहे आमचे साहेब प्रमोदजी, आमचा पेशंट, आमचा कार्यकर्ता, आमचा मतदार हा वाचला पाहिजे, ही भूमिका त्यामध्ये असते. आणि ही भूमिका म्हणजे काही अंधश्रद्धा नव्हे. प्रत्येक निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संतांकडे, साधूंकडे, देवाकडे जात असतो आणि त्यात गैर नाही. कारण विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका फोनमुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतल्या एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये फोन आल्यानं खळबळ उडाली. विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी या फोनमध्ये देण्यात आली. यानंतर सर्व देशभरातील विमानतळांवर कसून तपासणी केली जातीये. पुलवामा हल्ल्यानंतर विमानतळाची सुरक्षा आधीच वाढवण्यात आलेली होती, त्यात आता आणखी भर घालण्यात आली आहे. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडक शब्दात इशारा दिलाय. भारत आणि पाकिस्तानातला वाढता तणाव पाहता अमेरिकेनं देखील आता चिंता व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तान युद्ध होणार का? वाढत्या तणावाची अमेरिकेला चिंता. सैरभैर झालेल्या पाकड्यांची उडाली भंबेरी. दुनिया में तब तक शांति संभव नहीं है जब तक आतंक की ये फैक्ट्री ऐसे ही चलती रहेगी. आतंक की इस फैक्ट्री पर ताला लगाने का काम भी अगर मेरे ही हिस्से लिखा है तो ऐसा ही सही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक पवित्र्याचा धसका घेतलेल्या पाकिस्तानची पळताभुई थोडी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं पुलवामा हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केल्यानं पाकिस्तान एकटा पडलाय. पाकिस्तानला वाचवू पाहणाऱ्या चीनलाही अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमावं लागलं.
त्यामुळे धसका घेतलेल्या पाकिस्ताननं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय ताब्यात घेऊन कारवाईचा दिखावा करण्याचा खटाटोप केलाय। सीमा पार डटे सैनिकों पर, मोदी सरकार पर और मां भवानी के आशीर्वाद पर भरोसा रखिए। इस बार सबका हिसाब होगा, हिसाब पूरा होगा। पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यासाठी भारतानं चोहोबाजूंनी आघाडी उघडली आहे। गरज पडल्यास भारत पाकिस्तानच्या वाट्याचं पाणीही अडवू शकतो, असा खरमरीत इशारा नितीन गडकरींनी दिलाय। पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीसाठी अजूनही देशभरात आक्रोश सुरू आहे। या वाढत्या तणावावर अमेरिकेनंही चिंता व्यक्त केली आहे। सध्या भारत आणि पाकिस्तानातली स्थिती अतिशय वाईट आहे, धोकादायक आहे। हा तणाव निवळावा अशी आमची इच्छा आहे। अनेक लोक विनाकारण मारले गेले, हे थांबावं असं आम्हाला वाटतंय आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। पाकिस्ताननं आपल्या सैनिकांना सज्जतेचे आदेश दिलेत, तर भारतानंही सीमेजवळ बंकर बांधण्याचं काम सुरू केलंय। सीमेकडून होणाऱ्या गोळीबारापासून लोकांचा बचाव करण्यासाठी हे बंकर बांधण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। जम्मू काश्मीरमधला चिघळलेला संघर्ष पाहता केंद्रीय सशस्त्र दलाच्या 100 तुकड्या भारतानं तातडीनं जम्मू काश्मीरमध्ये पाठवल्या। सीमेवर युद्धाचे ढग घोंगावत असले तरी भारताचा भर अजूनही पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक कोंडी करण्यावरच आहे। घाबरलेल्या पाकिस्ताननं भारतातल्या निवडणुकांकडे बोट दाखवत भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केलाय, पण नापाक पाकड्यांचा बुरखा आंतरराष्ट्रीय स्तरावर तराटरा फाटलाय। त्यांच्या खोट्या आश्वासनांवर पुन्हा विश्वास ठेवून भारत आपल्या 40-72 जवानांचं बलिदान कधीच विसरू शकणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। श्रीनगरसह जम्मू काश्मीरमध्ये सध्या वातावरण अत्यंत स्फोटक झाले। येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानाचा कलम 35A बाबत सुनावणी होणार आहे। या पार्श्वभूमीवरती फुटीरतावादी नेते अशांतता पसरवू नये म्हणून जम्मू काश्मीर पोलिसांनी काल रात्रीच फुटीरतावादी नेते यासीन मलिक यांना ताब्यात घेतलंय। सोबतच जमाती इस्लामीचे प्रमुख अब्दुल हमीद फयाज यांच्यासह एकूण 150 जणांना दिवसभरात ताब्यात घेण्यात आलंय। त्यामुळे जम्मू काश्मीरमधलं वातावरण चिघळलंय। एकीकडे यासीन मलिक विरोधातील कारवाईमुळे तर दुसरीकडे देशभर काश्मीरी तरुणांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधल्या लोकांनी पुन्हा एकदा हातात दगड घेतलेत। अनंतनाग, बंदीपुरासह जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सुरक्षा दलांवर आज दगडफेक करण्यात आली। या दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी सुरक्षा दलाला अश्रुधुराचा वापर करावा लागला। दरम्यान मलिकच्या कारवाईविरोधात श्रीनगरमधील मैसुमा परिसरामध्ये व्यापारी आणि दुकानदारांनी आज दिवसभर दुकानं बंद ठेवली होती। या सगळ्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र दलाच्या अधिक तुकड्याही या भागात पाठवण्यात आल्या आहेत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना मारलेल्या मिठीचं रहस्य सांगितलंय। आपको दिखेगा कि इस देश का मैसेज, हिंसा को आप सिर्फ प्यार से काट सकते हो, प्यार का इस्तेमाल करो, प्यार हिंसा को एकदम मिटा देगा। और यही फिलॉसफी थी, आपने देखा होगा, यही फिलॉसफी थी। नरेंद्र मोदी जी मुझे एक के बाद एक पार्लियामेंट हाउस में मतलब मेरे परिवार के बारे में बोल रहे थे, मैं जाके गले लग गया। इतना था, बोलो जितना बोलना है। अब आपके दिल में गुस्सा है, नफरत है, मैं उसको क्यों पकड़ूं? मेरे दिल में तो नहीं है, मैं तो आपके आके गले लग रहा हूं। आगीची बंगळुरूमध्ये सुरू असणाऱ्या एरो इंडिया शोला अपघातांचं ग्रहणच लागलेलं आहे। कारण एरो इंडिया शोच्या सरावादरम्यान 2 सूर्यकिरण विमानांचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा या एरो शोमध्ये भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये 300हून अधिक कार जळून खाक झालेल्या आहेत। गाड्या पार्किंग करण्यात आलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गवताच्या पेंढ्या होत्या। या गवताच्या पेंढ्यांना आग लागल्यानं गाड्यांना आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आगीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या यश आलंय, मात्र एका मागोमाग एक होणाऱ्या अपघातांमुळे एरो इंडिया शोच्या नियोजनाला मात्र गालबोट लागलं।